गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पावसामुळे मुंबईच्या समुद्राच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कचरा, दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वरसई विरार परिसरामधल्या 8,000 घरांसाठी सोडतीची तयारी सुरू। ऑगस्ट अखेरीस जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता। मुंबईतील सर्व झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची एसआयटी मार्फत चौकशी करा। भाजपा आमदार योगेश सागरांची विधानसभेत मागणी। योजनांमध्ये बनावट लाभार्थी घुसवले जात असल्याचा आरोप। रेड अलर्टमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांचे श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली, रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। 18 वर्षांपर्यंत मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी। शहापूर तालुक्यामधल्या 8,000 विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पोस्ट कार्ड पाठवले। श्रमजीवी संघटनेची मोहीम। पनवेलचे नवे पोलीस निरीक्षक ऍक्शन मोडमध्ये। पनवेलमध्ये 18 किलो गांजा जप्त। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी धडाकेबाज कारवाई केली। 9,22,000च्या मुद्देमालासह तस्कर गजाआड। कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे मारहाण करत असल्याचा दावा। आकाश जयस्वाल हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती। भाजपचे माजी उपमहापौर विक्रम तरेंचा सहकारीही असल्याची माहिती। अतिवृष्टीचा इशारा असल्यानं शनिवारी रविवारी केडीएमसी सुरू राहणार। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश। आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा।